नमस्कार मित्रांनो, आजच ही आमच्या घरी तांदूळाची भाजी आम्ही आणलेली आहे. तर ती व्यवस्थित सर्वांनी बघून घ्या. त्याची मुळं कशा प्रकारे दिसतात, कारण ही खूप एकदम जनरली कुठेही बाहेर जर समजा ग्राउंडवरती पण ही भाजी सहज उगवते. ह्याला विशेष खूप पाणी पण लागतं असंही नाही आहे. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी वनस्पती म्हणता येईल, शाक म्हणता येईल, जे आपण नियमित सेवन करू शकतो, नियमित खाऊ शकतो अशापैकी हे आहे. कारण ही तीनही दोष कमी करणारी अशी आहे आणि सगळ्या पालेभाज्यांमध्ये ही सर्वश्रेष्ठ अशी पालेभाजी सांगितलेली आहे आयुर्वेदातल्या वाग्भटाचार्यांनी. तसंच चरकाचार्यांनी सुद्धा ही श्रेष्ठ अशी वनस्पती सांगितलेली आहे आणि आयर्न रिचसुद्धा आहे. त्यामुळे नक्की सर्वांनी या भाजीचा उपयोग करून घ्यावा आपल्या आहारात.